नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आहे एक नवीन कायदा बघणार आहोत आणि हा कायदा आपण एक सारांश स्वरूपात बघणार आहोत. बघा, पूर्ण कायदा जर बघायला गेलं ना तर खूप वेळ लागेल आपल्याला. म्हणून आपण सारांश दृष्टिकोनातून बघणार आहोत आणि याच्यातले जे काही महत्त्वाचे मुद्दे जे असतील ना ते मी तुम्हाला दिलेले आहे आणि हे मुद्दे तुम्हाला इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेत मिळणार आहे. याची इंग्रजी आणि मराठी पीडीएफ तुम्हाला दोन्ही मिळणार आहे आणि दोन्ही सेपरेट करून दिलेले आहे, एकत्र केलेले नाही आहे. तर आज जो कायदा बघणार आहोत त्याचं नाव आहे भारताचा उद्योग विकास व नियमन कायदा 1951. 1951चा हा कायदा आपण बघणार आहोत आणि याच्यात सारांश स्वरूपात बघणार आहोत. त्याच्यामुळे मला परीक्षेत लवकर रिव्हिजन करण्यासाठी हा कायदा खूप महत्वाचा असू शकतो. त्यांना बेअर ऍक्ट वाचायचे वाचू शकतात, परंतु या सारांश रूपाने केलेल्या कायद्यामुळे सर्वात जास्त प्रश्न कव्हर होतो. तर सुरू करूया लेक्चरला. तर हा कायदा कधीपासून लागू झाला तर 8 मे 1952 पासून हा कायदा लागू झाला. असा प्रश्न येतो, कधीपासून लागू झाला तर 8 मे 1952. हा जम्मू काश्मीरसह संपूर्ण भारतात लागू झाला. आधी कायदे आपल्याला माहिती होते की कलम 3 तर अंतर्गत काय व्हायचं, खूप सारे जे कायदे आहेत तर ते लागू नाही व्हायचे जम्मू काश्मीरला. तर हा कायदा जम्मू काश्मीरला सुद्धा लागू होणार आहे, लक्षात ठेवा. जम्मू काश्मीर सुद्धा लागू होणार आहे. म्हणजे जर अशी स्टेटमेंट आली की हा कायदा जम्मू काश्मीरसाठी लागू करण्यात आलेला नव्हता तर लक्षात ठेवा लागू करण्यात आलेला होता. आता या कायद्याची काय काय उद्दिष्ट आहेत ते आता आपण बघणार. बघा, कुठलाही कायदा देताना त्या कायदा कशासाठी आणला तर हे महत्वाचं असतं. तर आपण एक एक करून बघून. तर या कायद्याचं पहिलं उद्दिष्ट आहे की औद्योगिक धोरणाची अंमलबजावणी करणे. आपल्याला माहिती आहे की 1948 मध्ये भारताने जे आहे तर ते आपलं औद्योगिक धोरण केलं होतं, तुम्ही पाहिलं असेल. तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारकडे महत्त्वाची साधनं असली पाहिजे, महत्त्वाचे टूल्स असले पाहिजे. त्याच्यासाठी हा एक कायदा आणण्यात आला होता. महत्त्वाच्या उद्योगांचे नियमन आणि विकास. जे महत्त्वाचे उद्योग आहे जे पहिल्या अनुसूचीमध्ये मेन्शन करण्यात आलेले आहे, अशा सर्व उद्योगांचा विकास व त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी हा कायदा एक महत्त्वाचा कायदा मानला गेला आहे. नवीन उपक्रमांचे नियोजन आणि भविष्यातील विकास. समतोल रेषावर नवीन उपक्रमांचे नियोजन आणि भविष्यातील विकासांचे करण्यासाठी या कायद्याअंतर्गत परवान्याची पद्धत आपण पाहिलं होतं. बघा, परमिट आपण या आधीच आपण उद्योग धोरणं घेतलेले आहेत, औद्योगिक धोरणं घेतले, तर त्याच्यामध्ये आपण हा परमिट सिस्टीम मेन्शन केलेली आहे. तर एक परमिट पद्धती लागू करण्यात आली जिला परवाना पद्धती असं म्हणतात आणि केंद्र सरकारद्वारे लागू करण्यात आली. तसेच या कायद्याद्वारे केंद्र सरकारला केंद्रीय सल्लागार परिषद व विकास परिषद स्थापन करण्याचा अधिकार मिळाला आणि याच्या माध्यमातून विद्यमान उपक्रमाच्या नोंदणीसाठी बनवण्याचा अधिकार सुद्धा मिळालेला आहे. तर ही होती कायद्याची. आता आपण तर या कायद्यात काहीतरी व्याख्या दिलेल्या आहेत महत्वाच्या, त्या आपण बघूया. या कायद्याच्या कलम 3 मध्ये काही महत्वाच्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे. याच्यामध्ये आपण सर्व व्याख्या घेतलेल्या नाही, ज्या महत्वाच्या आहेत त्याच व्याख्या घेतलेल्या आहेत. पहिलं, सल्लागार परिषद सेक्शन 3A. या कायद्याच्या कलम 5 नुसार केंद्रीय सल्लागार परिषद स्थापन केली जाईल. ओके, मग ही डेफिनेशन दिली आहे सेक्शन म्हणजे कलम 3A मध्ये, परंतु याची स्थापना कोणत्या कलम अंतर्गत केली तर कलम 5 अंतर्गत केली जाईल. थोडंसं चालू मालमत्ता आणि चालू दायित्व याला म्हणतात लायबिलिटी प्लस ऍसेट. मालमत्ता इथं अर्थ होतो त्याचा असेट आणि लायबिलिटी लायबिलिटी आणि असेट, दायित्वाचा अर्थ होतो लायबिलिटी आणि असेटचा अर्थ होतो मालमत्ता. तर करंट असेट काय असू शकतं तर करंट असेट म्हणजे बँक बॅलन्स किंवा रोख रक्कम, त्यामध्ये अशी इतर मालमत्ता किंवा साठा रोख स्वरूपात प्राप्त होणे, विक्री होणे, विक्री करणे किंवा 12 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत व्यवसाय करणे अपेक्षित नाही. जसे की स्टॉक इन ट्रेड, वस्तूच्या विक्रीसाठी आणि प्रदान केलेल्या सेवासाठी आगाऊ कर देयके, बिल प्राय करण्यासाठी कर्जदारांकडून रक्कम. परंतु याच्यामध्ये जे ना काही रक्कम मानली जाणार नाही ऍसेट म्हणून. ऍसेट म्हणजे काय की कंपनीकडे काय काय आहे. ओके, कंपनीकडे काय काय असणार आहे तर आपल्याला माहिती आहे बँक बॅलन्स, रोख रक्कम या सर्व गोष्टी. परंतु याच्यामध्ये काही गोष्टी समाविष्ट केल्या जाणार नाहीत. कुठल्या? त्या पीएफ मधील पैसे जे कंपन्या भरते ना, कंपन्यांच्या अकाउंटमध्ये जे पीएफ चे पैसे पडलेले असतात तर त्यांचा समावेश केला जाणार नाही. त्याच्यानंतर कंपन्यांचा पेन्शन फंड असतो कर्मचाऱ्यांसाठी तो, त्याच्यानंतर ग्रॅज्युटी फंड असतो तो, आणि अशा कुठलीही निधी जी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी वापरली जात असेल तर तिचा या करंट ऍसेट या डेफिनेशन मध्ये इन्क्लूड होणार नाही. या डेफिनेशन. आता करंट लायबिलिटीज काय असणार आहे
ओके, मी तुम्हाला लोनच्या भाषेत सांगू का असेट अँड लायबिलिटीज काय असतं, मला तेव्हा लगेच समजेल. लायबिलिटी, असेट अँड लायबिलिटी काय असतं बघा. बँकेत मध्ये गेला असेल, समजा तुम्हाला बँकेमधनं लोन पाहिजे आहे, बँकेतून लोन घेतलं, तर मी जे लोन घेतलं तर ते तुमच्यासाठी लायबिलिटी आहे का, कारण की तुम्हाला त्याची परतफेड करायची. परंतु बँकेने जे लोन दिलं ते बँकेसाठी असेट आहे, कारण की ते बँकेला पैसे कमवून देणार आहे. आपण जी जमीन वगैरे घेतो ना, तर ते सगळं कशामध्ये येतं, ऍसेटमध्ये येतं. आपण जे लोन वगैरे सगळे तर ते लायबिलिटीमध्ये येतो, कारण की ते परत करावे लागतं. समजलं तुम्हाला लायबिलिटी असेट मधला थोडासा फरक. पुढचं आहे विकास परिषद. याचा अर्थ कलम 6 अंतर्गत स्थापन केलेली विकास परिषद. कारखाना, फॅक्टरी, याचा अर्थ काय होतो बघा. याचा अर्थ कोणताही परिसर त्याच्या टक्केवारीसह ते भागामध्ये उत्पादन प्रक्रियेसह चालते किंवा सामान्य चालते असा कुठलाही परिसर. याच्यात दोन डेफिनेशन दिले. पहिली कोणती, की मागील 1 वर्षात म्हणजे 12 महिन्यातील कोणत्याही 50 दिवशी किंवा त्याहून अधिक कामगार काम करत असल्यास विजेच्या मदतीने. ते काय, तर काही ठिकाणी शक्ती लिहिलं आहे, काही ठिकाणी वेगळे. तर शक्ती म्हणजे काय इथं अर्थ होतो कुठलीही फॅक्टरी जी विजेच्या साह्याने चालत असेल पुढील 12 महिन्यात त्यांनी 50 दिवशी, ओके, कोणत्याही दिवशी 50हून अधिक कामगार, कुठल्याही दिवशी 50हून अधिक कामगार काम करत असतील तर त्याला कारखाना आपण म्हणणार आहोत. पण असे काही कारखाने असतील ना की ज्यांना वीज नसेल, त्या काळी विजेवर चालणाऱ्या नसतील, तर त्यांच्यासाठी हीच लिमिट 100 असणार आहे. ओके, तर 100 कामगार कुठल्याही दिवशी, 100 कामगार, तर कामगार पर दिवस. कशासाठी, याच्यासाठी आहे 50 वर्कर पर डे. समजलं तुम्हाला डेफिनेशन कारखान्याची डेफिनेशन काय असणार आहे. इथं इथं असा प्रश्न येऊ शकतो, म्हणून चांगल्या कलरने ते हायलाइट केलेलं आहे. औद्योगिक उपक्रम म्हणजे काय, इंडस्ट्रियल अंडरटेकिंग. याचा अर्थ शासनासह कोणताही व्यक्ती किंवा प्राधिकरणाद्वारे एक किंवा अधिक कारखान्यांमध्ये चालवलेल्या अनुसूचित उद्योगांचे उपक्रम. याच्यामध्ये 3 भाग करण्यात आले आहे. एक आहे अनुषंगिक औद्योगिक उपक्रम, लघु औद्योगिक उपक्रम आणि विद्यमान औद्योगिक. काय आहेत बघून घेऊया. अनुषंगिक औद्योगिक उपक्रम याचा अर्थ असा की एक औद्योगिक उपक्रम जो कलम 11B1 च्या तरतुदीनुसार, कलम 11B1 अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या आवश्यकतानुसार या कायद्याच्या उद्देशाने एक अनुषंगिक औद्योगिक उपक्रम म्हणून पात्र असेल. हे सिंपली याचा अर्थ काय ठेवायचा, जो कलम 11B1 च्या अंतर्गत असेल सर्व उपक्रम. लघु उपक्रम याचा अर्थ असा की एक उपक्रम जो कलम 11B1 अंतर्गत केलेल्या आवश्यकतानुसार या कायद्याच्या उद्देशाने लघु उपक्रम मानला जाऊ शकतो. विद्यमान औद्योगिक उपक्रम याचा अर्थ असा की मूळतः अधिनियमित केल्याप्रमाणे पहिल्या अनुसूचित या कोणत्या उद्योगाशी पहिली अनुसूची असेल ते त्याच्यातील कुठलाही उद्योग असेल तर त्याला आपण विद्यमान उपक्रम असं म्हणणार आहोत. ठीक आहे, पुढे जाऊया. नवीन वस्तू. आता इथे ना हे इथं याच्यामध्ये काय शब्द येतो, ऍक्ट मध्ये आर्टिकल येतो बरं का. आर्टिकल, आर्टिकल म्हणजे लेख नाही बरं का, जो आपण लेख लिहितो तो लेख नाही. म्हणजे काय, वस्तू किंवा एक पदार्थ. जसा करून हा द्रव्य नसल्यामुळे, हा सॉलिड असल्यामुळे याला आपण वस्तू हा शब्द वापरत असतो. लक्षात ठेवा, वस्तू. आर्टिकल म्हणजे मी शब्द घेतलाय नवीन वस्तू. गुगल ट्रान्सलेट मध्ये त्याचं वेगळंच दाखवतो, पण एक लिटरली मिनिंग म्हणून वस्तू नाव घेतलेलं आहे. नवीन वस्तू म्हणजे काय, नोंदणीकृत केलेल्या किंवा ज्या संदर्भात या कायद्याने परवाना किंवा परवानगी देण्यात आलेली आहे अशा औद्योगिक उपक्रमाच्या संदर्भात नवीन काय असेल. पहिल्या अनुसूचित वस्तूंच्या अंतर्गत येणारी कुठली वस्तू, पहिल्या अनुसूचित जे काही वस्तू आहेत त्यातील कुठली वस्तू, या वस्तूच्या अंतर्गत सर्वसाधारणपणे उपक्रमांमध्ये औद्योगिक उपक्रमात वस्तू उत्पादन केले जाते त्या वस्तू परवाना किंवा परवानगी जारी करण्याच्या तारखेस असे प्रकरण असू. म्हणजे काय की कारखान्यात तयार होणारे कुठले उत्पादन याला आपण नवीन वस्तू या श्रेणीत टाकू शकतो. बघूया. ट्रेडमार्क ऍक्ट 1940 मध्ये परिभाषित केल्याप्रमाणे चिन्हांकित केलेले वस्तू किंवा जो पेटंटचा विषय आहे, जर नोंदणीच्या तारखेस किंवा परवानगी जारी करण्याच्या तारखेस प्रकरण असेल तर औद्योगिक उपक्रम त्या चिन्हासह किंवा त्या पेटंटचा विषय असलेल्या अशा वस्तूचे उत्पादन करत असेल तर ती नवीन वस्तू या
वर्गात मोडणार नाही. ऑलरेडी काही वस्तू पेटंट आहे आणि ती पेटंट झालेली वस्तू ऑलरेडी प्रोड्यूस होत आहे तर ती आर्टिकलमध्ये जाणार. मालक म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, मालक काय असतो, कंपनीचा ओनर. एखाद्या औद्योगिक उपक्रमाच्या संदर्भात मालक म्हणजे अशी व्यक्ती ज्या अधिकारांच्या हमीपत्रावर कारभारावर अंतिम नियंत्रण, म्हणजे त्या कंपनीवर अंतिम नियंत्रण, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार, अंतिम नियंत्रण ज्या व्यक्तीचं असतं त्याला आपण मालक म्हणतो. अनुसूचित उद्योग याचा अर्थ असा की पहिल्या अनुसूचित निर्दिष्ट केलेल्या कोणत्या उद्योगापैकी उद्योग, म्हणजे पहिली जी अनुसूची देण्यात आली, म्हणजे काय असतं, कुठलाही कायदा असतो बरं का, कायद्यात दोन गोष्टी असतात, एक असतात विविध कलम असतात आणि दुसरी असतात अनुसूची. त्यांना शेवटी लिस्ट दिलेली असते, हेच अनुसूची असते. ते शेवटी लिस्टमध्ये जे काही मेन्शन केलेल्या इंडस्ट्रीज असतील ना, त्या इंडस्ट्रीजला आपण शेड्यूल इंडस्ट्रीज किंवा त्याला अनुसूचित उद्योग असं म्हणणार आहोत. या कायद्याची व्याप्ती कुठपर्यंत असेल, त्याच्या आधी या किती अनुसूचित उद्योग आहेत, तर हे 38 अनुसूचित उद्योगांचा समावेश करण्यात आलेला आहे. या कायद्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, तर आपल्याला माहिती आहे की जम्मू काश्मीरसह हा सगळीकडे लागू करण्यात आलेला आहे. विजेच्या सहाय्याने जर 50 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असतील 12 महिन्यांसाठी तर ते कारखाना मानला जाणार, औद्योगिक उपक्रम मानला जाणार आहे आणि हेच विजेच्या मदतीशिवाय असेल तर त्याच्यासाठी 100 कामगार असतील. हा कायदा केवळ औद्योगिक उपक्रमांवर लागू आहे. व्यापारी घरे आणि वित्तीय संस्था या कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत. ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि जे काही व्यापारी घरे असतील तर त्यांना याच्या बाजूला ठेवण्यात आलेलं. या कायद्यातनं कोणाला सूट मिळू शकते का? या कायद्याच्या काही बाबतीत सूट देण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहे, राज्य सरकारला नाही. राज्य सरकारला नाही असा प्रश्न येऊ शकतो. या कायद्यातून देण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो फक्त केंद्र सरकारला आहे. कायद्यातील कलम 29B मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की या कायद्यातील सर्व कोणतीही तरतूद कोणत्याही उपक्रमाला लागू करणे सार्वजनिक हिताचे ठरणार नाही असे केंद्र सरकारचे मत असेल तर केंद्र सरकार अधिसूचित राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कोणत्याही उपक्रमाला, औद्योगिक उपक्रमाच्या वर्गाला या कायद्याच्या सर्व किंवा कोणत्याही तरतुदी कामकाजामधून सुटू शकते. सिंपली म्हणजे काय की एखादी इंडस्ट्री असेल तर एखाद्या इंडस्ट्रीच्या काही भागासाठी, काही कायद्यांसाठी त्यांना सूट दिली जाऊ शकते किंवा संपूर्ण भागासाठी सूट दिली जाऊ शकते जर ते सार्वजनिक हिताचे असेल तर, पब्लिक इंटरेस्ट मध्ये असेल तर. अनुदान सवलतीसाठी ठीक आहे, हे तर कायद्यातनं सूट आहे. इथं आहे ग्रांट, जी एड दिली जाते, ग्रांट एड दिली जाते ना, मदत किंवा त्याला अनुदान म्हणतात. तर यांच्या सवलतीसाठी काय पात्रता आहे, तर अनुदान सवलतीसाठी केंद्र सरकार कोणत्याही उपक्रमात काम करणाऱ्या कामगारांची संख्या आणि गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी कमी रक्कम सामान्यतः लहान उपक्रमांना प्रोत्साहित करण्याची इच्छा कोणत्याही अनुसूचित उपक्रमांना विकासाच्या टप्प्यावर विचारात घेईल. म्हणजे काय की कोणत्याही उपक्रमाला, औद्योगिक उपक्रमाला जर अनुदान द्यायचं असेल, अनुदान सवलत द्यायची असेल तर त्याच्यामध्ये काही फॅक्टर्स कन्सिडर केले जातील. एक, त्याच्यात किती कामगार करतात, त्याच्यानंतर किती गुंतवणूक करण्यात आलेली. या कलमात पुढे अशी तरतूद करण्यात आली आहे की वरील प्रमाणे कोणती अधिसूचित रद्द करू शकते आणि अशा प्रकारे रद्द केल्यानंतर कोणताही उपक्रम ज्याला पूर्वी सूट देण्यात आली होती ती केंद्र सरकारने सूट रद्द करण्याच्या अधिसूचित केलेल्या अधिसूचित कालावधी संपल्यानंतर उपक्रमाचा व्यवसाय चालू ठेवू शकतो. म्हणजे काय, याचं सिंपल मी उदाहरण देतो. समजा टाटा कंपनी आहे, त्याला त्या काळी म्हणजे 1951 ला सांगण्यात आलं की तुम्ही कार बनवा. आता कार आलेल्या नसतात, आपण समजूया कार बनवण्याचा त्यांना परवाना देण्यात आलेला. पण सरकारने 1952 मध्ये तो कॅन्सल करून टाकला. तर ज्यावेळी ते कॅन्सल होऊन जाईल त्याच्यानंतर त्यांना ते उत्पादन करता येणार नाही. टाटा कंपनीला 1952 नंतर कारचं उत्पादन करता येणार नाही असा हा कायदा सांगतो. ठीक आहे, पुढे जाऊया. कायद्यातील तरतुदी. या कायद्यात 31 कलमे आहेत जे वेगवेगळ्या श्रेणीत विभागले, 3 श्रेणीत विभागलेले आहेत. त्याच्यापैकी पहिली जी श्रेणी आहे ती आहे प्रतिबंधात्मक तरतुदी. या प्रतिबंधात्मक तरतुदीमध्ये खालील 3 पॉइंट येतात. एक आहे नोंदणी आणि परवाना, तपास आणि परवाना रद्द करणे. या 3 गोष्टी येतात कशामध्ये, प्रतिबंधात्मक तरतुदीमध्ये. जाऊया आपण विद्यमान उपक्रमांची नोंदणी. हा पहिला पॉइंट आपण बघूया, विद्यमान उपक्रमांची नोंदणी. हा नोंदणी आपल्याला बघायचा, नोंदणी परवाना हाच आपण बघूया. विद्यमान उपक्रमांची कलम 10 अशी तरतूद आहे की केंद्र सरकार व्यतिरिक्त इतर प्रत्येक औद्योगिक उपक्रमाच्या मालकाने विशिष्ट कालावधीत त्यांचे हमीपत्र नोंदणीकृत केले पाहिजे. म्हणजेच काय की त्यांना केंद्र सरकारकडनं परमिशन घ्यावी लागणार आहे.
नोंदणी केल्यानंतर मालकास औद्योगिक उपक्रमाची उत्पादन क्षमता आणि इतर तपशील असलेले नोंदणी प्रमाणपत्र जारी करावं लागेल. म्हणजे त्याला सांगावं लागेल की नाही माझ्याकडे 100 CNC आहेत, 10 ड्रिल्स मशीन आहेत किंवा जे काही मशिनी असतील तर ती मशीन, त्याच्यानंतर त्याची उत्पादन क्षमता किती आहे की एका दिवसाला मी 100 पेन तयार करू शकतो, एवढी माझी उत्पादन क्षमता आहे. तर ती उत्पादन क्षमता त्यांना मेन्शन करावी लागणार आहे. त्याच्यानंतर नोंदणी प्रमाणपत्रामध्ये उत्पादन क्षमता निर्दिष्ट करताना केंद्र सरकार खालील बाबी विचारात घेणार आहे. एक, अर्जामध्ये नमूद केल्यानुसार उत्पादक आणि स्थापित क्षमता किती आहे. नोंदणीसाठी अर्ज केल्याच्या तारखेच्या अगोदर उत्पादनाची पातळी किती होती. 1973 मध्ये या कायद्याची दुरुस्ती सादर करण्यापूर्वी वर्षातील सर्वात मोठ्या वार्षिकी उत्पादनाची पातळी म्हणजे काय. 1973 मध्ये सुधारणा करण्यात आली. त्याच्या आधी, त्याच्या 3 वर्ष आधी म्हणजे किती, 1970चं, या कालावधीत असं कुठलं वर्ष असेल सगळ्यात जास्त प्रोडक्शन झालं. समजा 1970चा कालावधी आहे, आपण असं उदाहरण घेऊया. 1971 आहे, 1972 आहे आणि 1973 आहे. समजा इथं जे आहे तर ते 200 पेन तयार झाले, तर 250 पेन तयार झाले, तर 300 पेन तयार झाले आणि इथं परत 100 पेन तयार झाले. मग या 3 वर्षांच्या कालावधीत जर आपण बघितलं तर कुठल्या वर्षी सगळ्यात जास्त वार्षिक पातळी गाठलेली आहे तर ते 1972. तर त्याचा सुद्धा सरकार विचार करणार आहे. त्याच्यानंतर या कालावधीत किती उत्पादन निर्यातीसाठी वापरले गेले त्याचा सुद्धा सरकार विचार करणार आहे. पुढे जाऊया. नोंदणी रद्द करणे. आता सरकार कधी नोंदणी रद्द करू शकतं ते आता आपण बघणार आहोत. ओके, नोंदणी रद्द करणे. नवीन औद्योगिक धोरणाचा परिणाम म्हणून सध्याच्या नोंदणीच्या योजना रद्द करण्यात आलेल्या आहेत. आता सरकार हे नोंदणीच्या रद्द करण्याच्या योजना वापरत नाही. औद्योगिक उपक्रमांचा परवाना. नवीन उपक्रम स्थापन करण्यासाठी, विद्यमान उपक्रमाद्वारे नवीन वस्तू तयार करण्यासाठी किंवा विद्यमान युनिटद्वारे महत्वाचा विस्तार करण्यासाठी किंवा विद्यमान उपक्रमांचे स्थान बदलण्यासाठी, विद्यमान उपक्रमांच्या समस्या पार पाडण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. काय परवाना घेणे आवश्यक आहे, कशासाठी, कोणकोणत्या गोष्टीसाठी. एक, नवीन युनिट स्थापन करायचं असेल तर, नवीन वस्तू तयार करायची असेल तर, मला एक्सपांड करायचं असेल तर, मला नाशिकतून पुणे इंडस्ट्री शिफ्ट करायची असेल तर, किंवा काही समस्यांचं निवारण करायचं असेल तर तुम्हाला परवाना घेणं आवश्यक. समजलं. म्हणजे आधी स्थापन करण्यासाठी पण परवाना, नवीन वस्तू तयार करण्यासाठी पण परवाना, पुण्यातून मुंबई शिफ्ट व्हायचंय त्याच्यासाठी पण परवाना. समजलं तुम्हाला, इतके परवाना आधी घ्यावे लागत होते. नवीन उपक्रमांचा परवाना. या कायद्याच्या कलम 11 मध्ये अशी तरतूद आहे की केंद्र सरकार व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती किंवा प्राधिकरण हा कायदा सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने जारी केलेल्या परवानाशिवाय नवीन युनिट स्थापन करू शकत नाही. नवीन युनिट स्थापन करण्यासाठी राज्य सरकारला देखील परवान्याची आवश्यकता आहे. बघा ही लाईन आहे ना फार महत्वाची. याच्यावर आहे ना एक प्रश्न विचारू शकतो की या कायद्यानुसार राज्य सरकारला परवाना घेण्याची सूट देण्यात आलेली होती नाही, राज्य सरकारला देखील परवाना आवश्यक होतं, त्यांच्यासाठी सूट देण्यात आलेली नव्हती, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. नवीन वस्तूचे उत्पादन. कलम 11A मध्ये अशी तरतूद आहे की केंद्र सरकार व्यतिरिक्त कोणत्याही औद्योगिक उपक्रमाचा मालक नाही जे कलम अंतर्गत नोंदणीकृत आहे. या कायद्यातील 10 किंवा कलम 11 अंतर्गत परवानाकृत परवानगी असलेले तसेच परवाना न घेता नवीन वस्तू तयार करतील. नवीन वस्तू तयार करण्यासाठी तुम्हाला परवाना आवश्यक आहे. कलम सांग. प्रभावी विस्ताराचा परवाना म्हणजे काय की जर तुम्हाला एक्सपांड करायचं असेल, म्हणजे ओके ठीक आहे, ची इंडस्ट्री आज 100 एकर मध्ये आहे, तुम्हाला ती 150 एकर मध्ये करायची तर त्याच्यासाठी आधी परमिशन लागत होती. कलम 13 मध्ये असे नमूद केले आहे की केंद्र सरकार व्यतिरिक्त औद्योगिक उपक्रमांचा कोणताही मालक केंद्र सरकारने जारी केलेल्या परवानाशिवाय नोंदणीकृत किंवा परवानाकृत उपक्रमाचा महत्वपूर्ण विस्तार करू शकत नाही. आता महत्वपूर्ण विस्तार म्हणजे काय हे आणि प्रभावी विस्तार म्हणजे काय हे जे आहे ना इथं पुढे नमूद करण्यात आलेलं आहे. ओके, तर 25% कमीचा विस्तार हा महत्वपूर्ण किंवा प्रभावी विस्तार मानला जाणार नाही. समजा 100चे 25 किती, 100 एकरचं तुम्हाला किती करायचे, 125 एकर करायचे, तर तो त्या लिमिटमध्ये आहे. ओके, तो लिमिटमध्ये आहे म्हणून काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण जर समजा 150 एकर झालं तर तुम्हाला परवाना घेणे आवश्यक आहे. म्हणजे काय की मूळ इंडस्ट्रीच्या 25% तुम्हाला जे आहे तर ते बेनिफिट जाणार नाही. पुढे स्थान हलवण्याचा परवाना, म्हणजे पुण्यातून मुंबईला जायचंय किंवा मुंबईतून इंडस्ट्री नाशिकला शिफ्ट करायची तर त्याच्यासाठी परवाना आवश्यक. कलम 13 मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की या आशयाचा परवाना घेतल्याशिवाय कोणताही मालक नोंदणीकृत असलेल्या संपूर्ण या औद्योगिक उपक्रमाच्या कोणत्याही भागाची जागा बदलू शकत नाही.
स्पष्ट लिहिलं, कोणत्याही भागाची सुद्धा जागा बदलू शकत नाही. व्यवसाय चालू ठेवण्याचा परवाना. विद्यमान उपक्रमाद्वारे व्यवसाय कॅरी ऑन करण्यासाठी परवाना देखील आवश्यक आहे. त्यात कायद्याची परवाना तरतूद मुळात सरकारने जारी केलेल्या सूट आदेशामुळे लागू झाली नाही आणि त्यानंतर कायद्यात प्रदान केल्याप्रमाणे इतर काही परिस्थितीत आदेश रद्द केल्यामुळे लागू झाले. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला सुद्धा दरवेळी परवाना घेणं आवश्यक. पुढे हा परवाना रद्द कधी केला जाऊ शकतो याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर याच्यासाठी आयोग परवाना रद्द करण्याआधी आयोगाला काहीतरी चौकशी तर करावी लागेल ना. ठीक आहे, परवाना रद्द करण्याआधी आयोगाला काहीतरी चौकशी करावी लागेल. तर त्या तपासासंदर्भात काही महत्वपूर्ण बाबी दिलेल्या आहेत. इथं आधी तपास. कलम 15 मध्ये केंद्र सरकारला औद्योगिक उपक्रमाची चौकशी करण्याचे अधिकार आहेत. कितव्या कलमनुसार? कलम 15 नुसार त्यांना काय करण्याचे अधिकार आहेत? चौकशी करण्याचे अधिकार आहेत. ओके, कोणाला? केंद्र सरकारला. लक्षात ठेवा, केंद्र सरकारला या चौकशी करण्याचे अधिकार आहेत औद्योगिक उपक्रमांची. याच्यामध्ये विशिष्ट उपक्रम किंवा उद्योगांशी संबंधित कोणत्याही वस्तूच्या संदर्भात उत्पादनाच्या प्रमाणात लक्षणीय घट किंवा संभाव्य घट झाली असेल. पण कधी कधी ते चौकशी करू शकतात. तर याच्यासाठी काहीतरी क्रायटेरिया दिलेत की या क्रायटेरियामध्ये काहीतरी गडबड झाली असेल तर आपण असं समजू शकतो की तो परवाना रद्द करण्यासाठी चौकशी करू शकतात. ठीक आहे, तर पहिलं काय की लक्षणीय घट झाली असेल. समजा पहिले 100 पेन तयार व्हायचे पण आता फक्त 50च पेन तयार होतात किंवा 10च पेन तयार होत आहेत. मग याच्यामुळे पेनची तर शॉर्टेज झाली ना देशात. ओके, तर त्याच्यासाठी अशी जी लक्षणीय घट असेल किंवा संभाव्य घट असेल तर त्याच्यासाठी चौकशी करू शकतात. ठीक आहे, समजलं तुम्हाला? उत्पादनाच्या गुणवत्तेत जी घसरण झालेली आहे ती टाळता आली असते किंवा टाळता येते, परंतु त्यांनी टाळली नाही तर चौकशी केली जाईल. समजा काहीतरी वस्तू तयार केली, ओके, मोबाईल तयार केला आणि ते सांगितलं मोबाईलची चार्जिंग 3 तास टिकेल, पण इतका लो क्वालिटी बनवला तो 15 मिनिटातच चार्जिंग संपून जाते. मग अशी जी गुणवत्ता घासरलेली आहे ती मुद्दामून घासरलेली. ओके, ती काही टेक्निकल फॉल्टमुळे घासरलेली नाही. जर ती मुद्दामून घासरलेली आहे तर अशा वेळी ते चौकशी करू शकतात. कोणत्याही वस्तूच्या वर्गाच्या किमतीत वाढ होत असेल किंवा संभाव्य वाढ होत असेल, म्हणजे 10 रुपयाचा पेन अचानक 15 व्हायला लागला, 20 व्हायला लागला, तर सरकारला माहिती पडेल की अरे ही वस्तू वाढते तर काहीतरी घोटाळा आहे, तर त्याची चौकशी ते करू शकतात. त्याच्यानंतर कोणत्याही राष्ट्रीय महत्वाच्या गोष्टी असतील तर त्या सर्व गोष्टींची चौकशी करू शकते. सार्वजनिक हितासाठी महत्वाच्या गोष्टींची चौकशी सरकार करू शकते. ओके, तपासाच्या उद्देशाने कारवाई करणे इष्ट आहे हे सिद्ध होते. केंद्र सरकार कायद्याच्या कलम 16 अन्वये आवश्यक ती कारवाई करेल. कायद्याच्या कलम 16 मध्ये अशी तरतूद आहे की केंद्र सरकार संबंधित औद्योगिक उपक्रमांना असे निर्देश जारी करू शकते जे खालील सर्व कोणत्याही उद्देशासाठी योग्य असेल. 1. औद्योगिक उपक्रमाद्वारे कोणतीही वस्तू किंवा वस्तूंच्या वर्गांचे उत्पादन नियंत्रित करणे, त्या उत्पादनाचे मानक निश्चित करणे. म्हणजे काय की पेन असा बनवायचा की चांगला बनवायचा, म्हणजे त्याच्यासाठी जे काही स्टँडर्ड असतील ना तर ते स्टँडर्ड सरकार सेट करेल किंवा त्याचं उत्पादन सुद्धा नियंत्रित करेल. सांगेल की तुम्हाला 100 पेन प्रोड्यूस करायचे आहेत. किमतीवर नियंत्रण ठेवणे किंवा वस्तूंच्या वितरणाचे नियमन करणे हा तपासाचा विषय आहे. पुढे परवानांची नोंदणी रद्द करणे. पुन्हा बघा कलम 10A नुसार केंद्र सरकारला नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आहे जेव्हा आवश्यक वस्तुस्थितीची चुकीची माहिती देऊन नोंदणी प्राप्त केली असेल. सांगितलं असेल की आम्ही पेन तयार करतोय आणि ते तर तिथं पेन्सिलच तयार करतायत. ओके, तर अशी चुकीची माहिती दिली गेली असेल तेव्हा कायद्याअंतर्गत देण्यात आलेल्या कोणत्याही सवलतीच्या कारणास्तव उपक्रमाची नोंदणी करणे बंद झाले आहे. नोंदणी निरुपयोगी आणि कुचकामी झाली, म्हणजे काय की खूप जुनी झालेली आहे, म्हणजे आपण नाही म्हणतो की काही जुनी ऍडिशन आहे या पुस्तकाची, तेच की निरुपयोगी झाले, आता त्याचं काही महत्व राहिलेलं नाही. या कायद्याच्या कलम 12 मध्ये केंद्र सरकारला नवीन उपक्रम स्थापन करण्यासाठी दिलेला कोणताही परवाना रद्द करण्याचा किंवा त्यात सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कारण परवाना वाजवी कारणांशिवाय परवानगी दिलेल्या वेळेत परवाना स्थापित करण्यात आणि त्याची अंमलबजावणी प्रभावी करण्यात यशस्वी अपयशी ठरला आहे. समजा एक परवाना दिला आणि तो परवाना देऊन सुद्धा त्या परवाना ज्या उद्देशासाठी देण्यात आला तो अपयशी ठरला, तर त्यावेळी तो परवाना रद्द केला जाऊ शकतो किंवा त्या परवान्यात सुधारणा देखील केल्या जाऊ शकतात. आपण पहिलं काय पाहिलं? प्रतिबंधात्मक तरतुदी. आता आपल्याला काय पाहिजे? उपचारात्मक तरतुदी. म्हणजे उपचारात्मक तरतुदीमध्ये काय म्हणजे काय, प्रतिबंधात्मक म्हणजे काय तुम्हाला सिंपल सांगतो. समजा तुम्ही आहेत, ओके, माझी ड्रॉइंग काय एवढी खास नाही आहे,
तुम्ही आहेत. बघा, तुम्ही आजारी पडू नये म्हणून तुम्ही काय करता, योगा करतात, ओके, व्यवस्थित आहार घेतात, व्यवस्थित झोप घेतात. म्हणजे काय, इथं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतात. ओके, म्हणजे कोविडच्या भाषेत सांगायला झालं, तुम्ही मास्क वापरतात, सॅनिटायझर वापरतात. हे काय, याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणतात. ओके, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणतात याला, प्रिव्हेंटिव्ह म्हणतात की होण्याआधी. पण जर समजा तुम्हाला कोविड झाला, मग काय करायचं, मग काय, ज्या गोष्टी असतील त्याला म्हणायचं उपचारात्मक तरतुदी. म्हणजे आपण डॉक्टरकडे जातो, सलीन लावतो किंवा ज्या काही मेडिसिन घेतो त्याला आपण काय म्हणतो, उपचारात्मक. ओके, उपचारात्मक तरतुदी. समजलं तुम्हाला, उपचारात्मक तरतुदी म्हणजे आजार झाल्यानंतर. त्या तरतुदी कुठल्या होत्या, की आधीच्या म्हणजे प्रीच्या. ओके, मग याच्यामध्ये काय असू शकतं, व्यवस्थापन किंवा नियंत्रण ताब्यात घेणे, विशिष्ट वस्तूंचा पुरवठा, किंमत, वितरणवर नियंत्रण ठेवणे. मग हे काय, आपण एक एक करून बघून घेऊया. व्यवस्थापन किंवा नियंत्रण ताब्यात घेण्याची शक्ती. कायद्याच्या कलम 18A मध्ये अशी तरतूद आहे की केंद्र सरकार अधिसूचित आदेशाद्वारे म्हणजे गॅजेटेड नोटिफिकेशनद्वारे कोणत्याही व्यक्तीस किंवा संस्थेला व्यवस्थापनाचा ताबा घेण्यासाठी किंवा विशिष्ट औद्योगिक उपक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकृत करू शकते, जर केंद्र सरकारचे मत असेल तर. समजा टाटा स्टील हे व्यवस्थित स्टीलचं प्रोडक्शन करत नाही आणि स्टील हा फार महत्वाचा आहे, तर त्यावेळी काय करेल की जे आधीचं मॅनेजमेंट आहे ना त्याला बरखास्त करेल आणि त्याच्या मॅनेजमेंटच्या जागी ते केंद्र सरकार स्वतःचा कुठलाही व्यक्ती बसू शकते. मग तो एक अधिकारी पण असू शकतो किंवा एक बाहेरचा टेक्निकल पर्सन पण असू शकतो. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही व्यक्तीस किंवा संस्थेला म्हणजे ओके, तर हे काय करू शकतं की गव्हर्नमेंटची जी स्टील अथॉरिटी आहे, ओके, सेल आहे, त्याला देऊ शकतो. समजलं तुम्हाला, म्हणजे कुठल्याही व्यक्तीला पण देऊ शकतो, एखादा IS असेल त्याला देऊ शकतो डायरेक्टली, किंवा एखादी स्टील अथॉरिटी आहे कंपनीची, सेल कंपनी, तर त्याला पण देऊ शकतो मॅनेजमेंट. ओके, इथं काय आहे की संपूर्ण मॅनेजमेंट ताब्यात घेण्याचे अधिकार आहे. कायद्याच्या कलम 16 अन्वये जारी केलेल्या निर्देशाचे पालन करण्यात संबंधित उपक्रम अपयशी ठरला असेल. मग हे व्यवस्थापन कधी ताब्यात घेणार आहे, समजा कलम 16 अंतर्गत केंद्र सरकारने काहीतरी निर्देश दिले, परंतु ते निर्देश संबंधित औद्योगिक उपक्रमाने मानले नाही किंवा त्या मानण्यात जर तो अपयशी ठरला असेल, तर त्यावेळी सरकार ते व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट ताब्यात घेणार आहे. पुढे, ज्या उपक्रमाच्या संदर्भात कायद्याच्या कलम 15 अन्वये चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, त्या उपक्रमांचे कामकाज संबंधित अनुसूचित उद्योगाला सार्वजनिक हिताचा अत्यंत प्रतिबंधात्मक मानसिक पद्धतीने व्यवस्थापित केले जात आहे. अधिग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त 5 वर्षाचा असेल, 2-2 वर्षाचा वाढून जास्तीत जास्त 12 वर्ष वाढवू शकतात. म्हणजे बघा काय असेल, 5 वर्ष मॅक्सिमम आहे. म्हणजे एखादी समजा टाटा कंपनी घेतली, टाटा स्टीलचं त्यांनी घेतलं, ते स्टीलचं उत्पादन करत नाही, 5 वर्ष घेतलं, आणखी पिरियड वाटला तर 2 वर्ष वाढवतील, आणखी वाढवला तर 2 वर्ष वाढवतील, आणखी वाढवला तर 2-2 वर्षांनी वाढवतील. तर मॅक्सिमम किती वर्षापर्यंत घेऊ शकतात, 12 वर्ष. फक्त किती, मॅक्सिमम हे 12 वर्ष, मॅक्सिमम किती आहे 12 वर्षे. पण कालावधी किती, गॅप कितीचा आहे, ओके, गॅप 2-2चा आहे. सुरुवातीला किती आहे म्हणजे स्टार्टिंग किती आहे, स्टार्टिंग तो 5 वर्षांपर्यंत करू शकतात, पण त्याच्याही पुढे जर आवश्यक असेल तर 2 वर्षांनी वाढू शकतात. जर त्याच्याही पुढे आवश्यकता असेल तर आणखी 2 वर्षांनी वाढू शकतात, आणखी 2 वर्षांनी वाढू शकतात. असं कुठपर्यंत करू शकतात, जोपर्यंत 12 वर्ष हे मॅक्सिमम होत नाही. ठीक आहे, समजलं तुम्हाला 12 वर्ष कसे. तपास न करता ताब्यात घेण्याचे अधिकार. कलम 18A मध्ये तपासानंतर ताब्यात घेण्याचे तरतूद आहे. कलम 18AAA मध्ये 18A मध्ये या कायद्यात चौकशी शिवाय अधिग्रहण करण्याची तरतूद आहे. म्हणजे काही चौकशी केली, पहिले काय केलं, चौकशी केली. काय चौकशी केली की निर्देशांचं पालन केलं नाही किंवा अन्य काही गोष्टी असतील. पण कलम 18AAA काय सांगतो की कुठल्याही चौकशी शिवाय केंद्र सरकार संबंधित औद्योगिक उपक्रमांचे अधिग्रहण करू शकते, म्हणजे त्याचा ताबा घेऊ शकते. परंतु केंद्र सरकार त्याच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही माहितीपटाच्या किंवा इतर पुराव्याच्या आधारे समाधानी आहे. म्हणजे केंद्र सरकारला काहीतरी टीप मिळालेली आहे आणि ती टीप 100% कन्फर्म आहे, त्याचे सॅटिस्फाय आहे त्या इन्फॉर्मेशनने. जर अशा औद्योगिक उपक्रमांच्या प्रभारी व्यक्तीने कमी गुंतवणूक करून किंवा औद्योगिक उपक्रमांच्या मालमत्तेवर कमी गुंतवणूक करून किंवा निधीचा विपर्यास करून अशी परिस्थिती निर्माण केली आहे की जे औद्योगिक उपक्रमांमध्ये उत्पादित वस्तूंच्या उत्पादनावर परिणाम करण्याची शक्यता आहे, अशी परिस्थिती टाळण्यासाठी त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे किंवा औद्योगिक उपक्रम कमीत कमी 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी बंद केले आहे. 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी बंद केले आणि असे बंद करणे संबंधित अनुसूचित उद्योगासाठी पूर्वग्रह दूषित आहे. म्हणजे काहीतरी जाणून बुजून केले. ओके, याचा पूर्वग्रह दूषित म्हणजे काय की जाणून बुजून केले आहे.
औद्योगिक उपक्रमाच्या मालकीची कंपनीची आर्थिक स्थिती आणि त्याचा प्लांट किंवा मशिनरीची स्थिती सामान्य जनतेच्या हितासाठी उपक्रम पुन्हा सुरू करणे शक्य करते. ते कोर्सचा कालावधी 5 वर्षांचा असेल, दर 2 वर्षांनी वाढवला जाईल आणि जास्तीत जास्त 12 वर्ष असेल. म्हणजे इथं काय सांगण्यात आलेलं आहे हे समजून घ्या. 18A हा काय करतो, एक इमर्जन्सी मेजर देतो. म्हणजे काय की चौकशी करायला वेळ नाही. आता जर कोळसा, समजा एखाद्या कोळसाची कंपनी आहे, ओके, प्रायव्हेट कंपनी आहे, ओके, कोलची, आपल्याला माहिती आहे की मागे मागे लाईट जात होती महाराष्ट्रात. समजा कोलची एखादी प्रायव्हेट कंपनी ती कोलच देत नाही आहे, मग अशा वेळी ती चौकशी करणार, त्याला वेळ घालणार. मग एवढे न करता सिम्पली 18AAA वापर करणार आणि लगेच ताबडतोब मॅनेजमेंट हातात घेणार, कारण की ते सार्वजनिक हितासाठी अत्यंत महत्वाचं आहे. समजलं तुम्हाला? पुढे लिक्विडेशन मध्ये कंपनीच्या मालकीच्या औद्योगिक उपक्रमाचे व्यवस्थापन आणि नियंत्रण ताब्यात घेणे. कलम 18FA अंतर्गत 18FA अंतर्गत केंद्र सरकारला कोणत्याही व्यक्तीस किंवा संस्थेला उच्च न्यायालयाच्या परवानगीने, इथं शब्द लक्षात ठेवा बरं का, कुठल्या उच्च न्यायालयाच्या, सर्वोच्च नाही, लिक्विडेशन मध्ये कंपनीच्या मालकीच्या औद्योगिक उपक्रमाचे व्यवस्थापन नियंत्रण ताब्यात घेण्यासाठी अधिसूचित करण्याचा अधिकार देते. लक्षात ठेवा, जेव्हा लिक्विडेशन चालू असतं त्यावेळी हायकोर्टच्या मदतीने, हायकोर्टच्या परमिशनने केंद्र सरकार कुठल्याही व्यक्तीस किंवा कुठल्याही संस्थेत त्या संबंधित उपक्रमाचे, औद्योगिक उपक्रमाचे व्यवस्थापन किंवा नियंत्रण ताब्यात घेण्याचे अधिकार देऊ शकते. ठीक आहे, पुढे बघूया. या अधिग्रहणाचा कालावधी 6 वर्ष असेल, जो प्रत्येकी 2 वर्षांच्या 6 पट वाढवला जाऊ शकतो. कोणतेही राज्य सरकार किंवा स्थानिक प्राधिकरण अनुसूचित उपक्रमांचे व्यवस्थापन व नियंत्रण घेऊ शकत नाही. हा पॉइंट लक्षात ठेवा, हा MP. कोणतेही राज्य सरकार किंवा स्थानिक प्राधिकरण अनुसूचित उपक्रमांचे व्यवस्थापन व नियंत्रण ताब्यात घेऊ शकत नाही. हे अधिकार फक्त केंद्र सरकारला आहेत. नियंत्रित पुरवठ्याची शक्ती आणि काही वस्तूंची किंमत. कोणत्याही अधिसूचित उद्योगाशी संबंधित कोणत्याही वस्तूचे किंवा वस्तूंच्या वर्गांचे योग्य न्याय वितरण किमतीत आणि उपलब्धता, म्हणजे काय की रिझनेबल प्राइस आणि अवेलेबिलिटी, उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार अधिसूचित आदेशाद्वारे तसे करू शकते. अधिसूचित आदेश खालील तरतुदींसाठी असू शकतो. 1. किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी. ठीक आहे. दुसरं, अधिग्रहण, विल्हेवाट, वाहतूक, वर्गाचे वितरण, वस्तूचे वितरण हे नियमन करण्यासाठी. त्याच्यानंतर काही गोष्टींची विक्री प्रतिबंधित करण्यासाठी. अनुच्छेद 1 वर्गात कोणत्याही वस्तूचे उत्पादन धारण करणाऱ्या या व्यक्तीने अशा प्रकारे उत्पादित केलेल्या किंवा निर्दिष्ट कालावधीत उत्पादित केलेल्या वस्तूंचा संपूर्ण किंवा भाग विकणे किंवा स्टॉक मध्ये ठेवलेल्या वस्तूंचा संपूर्ण किंवा काही भाग अशा पाळीव मुलास किंवा व्यक्तीच्या वर्गास विकणे आवश्यक आहे, जे क्रमाने निर्दिष्ट केले जाऊ शकते. पुढे जाऊया. बघा, कायद्यात आहे ना काही गोष्टी ज्या असतात ना एकदम कॉम्प्लिकेटेड असतात, त्या आहे ना थोड्याशा इग्नोर केला तरच तुम्ही पुढे जाल. समजा हे वाक्य आहे ना, हे नाही समजलं ना, हे पुढे जा, किंवा याच्यासाठी आहे ना इंग्लिश ट्रान्सलेशन बघा कधी पण. ओके, इंग्लिश मध्ये वाचा तर तुम्हाला समजेल. ओके, आणि कायदा पूर्ण पाठांतर असला पाहिजे हे काही गरज नाही बरं का. तुम्हाला कायद्याचा एसेन्स जरी समजला ना, कायद्यातील महत्त्वाच्या गोष्टी जरी समजल्या ना, तरी तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. ही काय आपली लॉची एक्झाम नाही. ओके, ही काही लॉची एक्झाम नाही, एवढे काही डिटेलमध्ये विचारत नाही. तर समजा तुम्हाला हे समजलं नसेल तर हे काय करायचं, इंग्लिश ट्रान्सलेशन बघायचं, इंग्लिशमध्ये वाचायचं, इंग्लिशमध्ये 2-3 वेळा वाचून समजेल, नाही समजलं तर सिम्पली स्किप करून पुढे जायचं. हाच एक मार्ग असतो. अशा कोणत्याही वस्तूत किंवा त्यामधील वर्गात वितरण किंवा व्यापार वाणिज्य यात गुंतलेल्या व्यक्तींचे नियमन करणे हे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने हानिकारक असेल तेव्हा ते तरतूद करू शकतात. त्याच्यानंतर माहिती व आकडेवारी गोळा करणे गरजेचे असेल किंवा सार्वजनिक हिताचे असेल, जेव्हा आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यवसाय महत्वाचा असेल. परवाने देणे, त्याच्या दस्तावेजीकरणासाठी परवाने देणे, शुल्क आकारणे यासाठी कुठली प्रासंगिक आणि अनुशयनिक बाबसाठी ते तरतूद करू शकतात. पुढे आहे सर्जनशील तरतुदी. सर्जनशील तरतुदी स्वरूप सकारात्मक आहे. यात केंद्र सरकार, उद्योग, कामगार, अनुसूचित उद्योगांची उत्पादित केलेल्या वस्तूंचे ग्राहक या सगळ्यांचा समावेश आहे. याच्यात कोणकोणते फॅक्टर्स आहेत? 1 केंद्र सरकार असेल, उद्योग असेल, 3 कामगार असेल आणि 4 ग्राहक असेल. ग्राहक पण ती वस्तू वापरणार आहे म्हणून तो पण याचा पार्ट असेल. याच्यामध्ये काही सर्जनशील उपाय खालील पद्धतीने देण्यात आले. पहिलं काय, विकास परिषदांची स्थापना करण्यात येईल. कशाची? विकास परिषदांची स्थापना करण्यात येईल. आता या विकास परिषदांमध्ये सदस्यांची नियुक्ती कशा पद्धतीने होईल याच्यासाठी काहीतरी क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. 1 की याच्यात एक अध्यक्ष असेल तो तर ठीक आहे, बाकी सदस्यांचं काय? एक सदस्य असा असेल की जो म्हणजे ओनर्स, फॅक्टरीचे ओनरच्या म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह असेल. एक असेल कामगारांचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल. एक
ज्याला टेक्निकल गोष्टी समजतात कामगारांच्या तो असेल, म्हणजे कामाच्या गोष्टी, उद्योगाच्या तांत्रिक गोष्टी समजतात. आणि चौथा असेल ग्राहकांच्या रिप्रेझेंटेटिव्ह. समजलं तुम्हाला? एक असेल ओनरचा, म्हणजे ओनर, सगळे फॅक्टरी ओनर्स पैकी एकाला काय केलं जाईल की एक जो रिप्रेझेंटेटिव्ह करू शकतो, त्याचं प्रतिनिधित्व करू शकतो, त्याला नियुक्त केलं जाईल. त्याच्यानंतर कामगारांचं, विशेष तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यक्तीचं, किंवा ग्राहक आपण जे वापरतो ना त्या ग्राहकाची सुद्धा नियुक्ती केली जाणार आहे. परिषदांची कार्य. कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे विकास परिषद खालील कार्य पार पाडेल. एक, उत्पादनाचे लक्ष्य निश्चित करणे, म्हणजे एखाद्या कंपनीसाठी लक्ष्य निश्चित करीत की 100 पेन तुम्हाला प्रोड्यूस करायचे आहेत आणि त्याच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेणे. चांगल्या विपणनासाठी, विपणन म्हणजे काय, मार्केटिंगसाठी व्यवसायांना प्रोत्साहन देणे. त्याच्यानंतर स्टँडर्डायझेशन, मानकीकरण म्हणजे काय, स्टँडर्डायझेशनला प्रोत्साहन देणे. आपण स्टँडर्डायझेशनला का प्रोत्साहन देतो? कारण की काय होतं, जेव्हा युरोपियन कंट्रीज, अमेरिकेमध्ये, USA मध्ये किंवा जापान, बाकीच्या कंट्रीजमध्ये जेव्हा आपण माल पाठवतो ना, आपला माल भारी असतो, पण तो स्टँडर्डाइज फॉर्मॅटमध्ये नसतो. तो स्टँडर्डाइज फॉर्मॅटमध्ये असला तर आपण जास्तीत जास्त एक्सपोर्ट करू शकू. त्याच्यानंतर जास्तीत जास्त उत्पादन घेणे, गुणवत्ता सुधारणे, खर्च कमी करणे, या उद्देशाने कार्यक्षमतेचे निकष सुचवणे, म्हणजे प्रोडक्टिव्हिटी कशा पद्धतीने इन्क्रीज करता येईल याच्यासाठी काहीतरी क्रायटेरिया सुचवणे. कमी कार्यक्षम युनिटच्या उद्योगाच्या कामकाजात सुधारणा करण्याची शिफारस करणे. उद्योगांसाठी साहित्य मिळवण्याच्या व्यवस्थेला प्रोत्साहन देणाऱ्या नियंत्रित सामग्रीच्या वितरणात सहाय्य करणे. तांत्रिक किंवा कलात्मक विषयांमध्ये शिक्षण प्रोव्हाइड करणे. साहित्य, उपकरणे आणि उत्पादन, व्यवस्थापन आणि कामगार वापराच्या पद्धती, नवीन सामुग्री, उपकरणे आणि आधीच वापरात असलेल्या सुधारणेच्या पद्धतीचा शोध आणि विकास यांचा प्रचार करणे आणि चौकशी करणे. पुढे, उद्योगात गुंतलेल्या किंवा काढून टाकलेल्या वैयक्तिक व्यवसायाच्या पर्यायी व्यवसायामध्ये पुन्हा प्रशिक्षणास प्रोत्साहन देणे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधनाला चालना देणे. सांख्यिकी संकलन आणि निर्मितीला प्रोत्साहन देणे. लेखा आणि खर्च पद्धतीला प्रोत्साहन देणे. लघु उद्योग आणि कुटीर उद्योगाच्या वाढीस प्रोत्साहन देणे. पुढे, प्राप्त केलेल्या माहिती उद्योगांना उपलब्ध करून देण्यासाठी विकास परिषदा त्यांच्या कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणीमध्ये संबंधित असलेल्या बाबींवर सल्ला देण्यासाठी व्यवस्था करणे. सुरक्षित आणि उत्तम कामाची परिस्थिती सुरक्षित करण्याच्या उपायासह कामगारांची उत्पादकता वाढवण्यासाठी उपायांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे. आता या ज्या काही गोष्टी आहेत ना, या तुम्ही वाचल्या ना, म्हणजे मी एक्सप्लेन केला पाहिजे असंही काही नाही आहे. हे जे सिंपल आहे, म्हणजे हे जर वाचलं ना तुम्ही, एका वेळी तुमचं लक्षात येऊन जाणार आहे. म्हणून मी अशाच गोष्टींवर भर देतो की जिथं तुम्हाला सगळ्यात जास्त माझी गरज आहे. पुढे, उपकराची आकारणी. ओके, उपकर. कायद्याच्या कलम 9 मध्ये अशी तरतूद आहे की केंद्र सरकार अधिसूचित अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारने कोणत्याही औद्योगिक अनुसूचित उद्योगात उत्पादित केलेल्या सर्व वस्तूंवर या कायद्याच्या हेतूसाठी उपकर लावू शकते. उपकर म्हणजे काय समजू शकतात, एक टॅक्स असतो आणि तो गोळा करू शकते. परंतु असा जो टॅक्स लावणार आहे ना, तो वस्तूच्या मूल्याच्या 2% जास्त नसेल. समजा 100 रुपयाची वस्तू आहे ना, तर त्याच्यावर 1% टॅक्स लावला, 2% टॅक्स लावला, असं नाही व्हायला पाहिजे की सरकार 100% टॅक्स लावते. काय काही काही गोष्टी खरंच आहे, तुम्हाला सांगतो. जसं टेस्लाची कार आहे ना, टेस्लाच्या कारवर 60% टॅक्स लावते गव्हर्नमेंट. हार्ले डेव्हिसनच्या बाईकवर 100% टॅक्स लावते. म्हणजे काय, आता समजा 100ची वस्तू आहे, 100% टॅक्स लावला तर किती होणार आहे, 200. म्हणून हार्ले डेव्हिडसनची बाईक महाग मिळते, टेस्लाची कार महाग मिळते. आयफोन पण आधी महाग मिळायचा, परंतु तो आता भारतात तयार होतो म्हणून त्याच्यावर टॅक्स कमी लागतो. याच्यासाठी जिथं लिमिट टाकून देण्यात आली नाही, तर केंद्र सरकार उद्या 100 पैकी 100 टॅक्स सुद्धा लावू शकतो, 100% सुद्धा टॅक्स लावू शकते. पुढे, जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणेच उपकर हा वसूल केला जाऊ शकतो. उपकरातून मिळणारी रक्कम गोळा केल्यानंतर केंद्र सरकार ती विकास परिषदांकडे देईल. म्हणजे केंद्र सरकार गोळा करेल, पण ती देईल कोणाकडे, या विकास परिषदांकडे. आणि या विकास परिषद कशासाठी वापर करतील, या खाली दिलेल्या गोष्टींसाठी. एक, अशा उद्योग या उद्योग समूहांच्या उत्पादनाच्या संदर्भात डिझाईन आणि गुणवत्तेच्या सुधारणात प्रोत्साहन देणे. तंत्रज्ञ आणि कामगार यांच्या प्रशिक्षणाची तरतूद करणे. प्रशासकीय खर्चासाठी, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधनासाठी. ठीक आहे, जे उपकर लावेल तो उपकर स्वतःसाठी नाही सरकार ठेवणार आहे, तर काहीतरी चांगल्या गोष्टींसाठी. आणि या कुठल्या गोष्टी आहेत तर या इथं मेन्शन करण्यात आलेल्या आहेत. पुढे जाऊया आपण केंद्रीय सल्लागार परिषद आपण बघूया. या कायद्याच्या कलम 5 मध्ये केंद्रीय सल्लागार परिषदेची स्थापना कार्य प्रदान केली आहेत. अनुसूचित उद्योगांचा विकास आणि नियमनाशी संबंधित बाबींवर केंद्र सरकारला सल्ला देण्याच्या उद्देशाने याची स्थापना केली गेली आहे. केंद्रीय सल्लागार परिषदेमध्ये एक अध्यक्ष असतील आणि 13 पेक्षा जास्त सदस्य नसतील. ओके,
13 ही मॅक्सिमम अट टाकण्यात आलेली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये विविध असतील, मालक असतील, त्याच्यानंतर कामगार असतील, त्याच्यानंतर ग्राहक असतील आणि इतर व्यक्ती सुद्धा या परिषदेवर त्यांना प्रतिनिधित्व दिलं जाऊ शकतं. केंद्र सरकारने तयार केलेल्या पहिल्या नियमाव्यतिरिक्त इतर कोणतेही नियम बनवण्यात केंद्रीय सल्लागार समितीशी सल्लासंमत करणे केंद्र सरकारला बंधनकारक आहे. आयोग सिंपली इतर शब्द टाकून देईल नाही, तर नाही तर हे आहे. ओके, ठीक आहे. पुढे इतर काही महत्वाच्या तरतुदी त्या पण आपण लवकर बघून घेऊया. काही उपक्रमांना दिलासा देण्याचे केंद्र सरकारचे अधिकार. केंद्र सरकार काही बाबतीत जे काही उपक्रमांना दिलासा देऊ शकतं योग्य उत्पादन टिकवण्याच्या उद्देशाने. कोणत्याही उपक्रमाचे उत्पादन कमी होऊ नये म्हणून कलम 18FB वापरला जाणार आहे. केंद्र सरकारकडून अधिकार सोपवणे. कलम 25 मधील तरतुदीनुसार केंद्र सरकारने अधिसूचनेत नमूद केलेल्या अशा कार्यालयास या प्राधिकरणास अधिसूचित आदेशाद्वारे या कायद्याअंतर्गत आपले अधिकार देण्याचे आहेत. म्हणजे इथे जे केंद्र सरकारचे अधिकार आहेत ना, केंद्र सरकार एक संस्था बनवून त्याला ते अधिकार प्रदान करू शकते, त्याच्याकडे डेलिगेट करू शकते. याला म्हणतात डेलिगेशन ऑफ वर्क. म्हणजे काय, तुमचं काम दुसऱ्याकडे सोपवणं. पुढचं, नियम बनवण्याची शक्ती. या कायद्याचे कलम 30 मध्ये केंद्र सरकारला काही नियम बनवण्याचे अधिकार आहे. तर ते कोणत्या बाबतीत नियम बनवू शकतं ते बघूया. एक आहे सल्लागार परिषद आणि विकास परिषदांची रचना कशी असेल, त्यांच्या सदस्यांची नियुक्ती कशी होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचे कामकाज कसं असेल ते. परवाने आणि परवानगी देताना कोणकोणत्या बाबी, कोणकोणते निकष लक्षात ठेवले पाहिजे ते. माहिती आणि आकडेवारीचे संकलन कशा पद्धतीने केले पाहिजे ते. त्याच्यानंतर प्रशिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा. औद्योगिक उपक्रम ज्या पद्धतीने नोंदणीकृत केला जाऊ शकतो त्याची शुल्क आकारणी, फीज. कोणताही तपास करताना कशा पद्धतीने प्रोसेस अवलंबली पाहिजे ती प्रोसेस. ठीक आहे. त्याच्यानंतर संबंधित पुस्तके, रजिस्टर, खाती, नोंदणी यांची देखभाल करणे. दंड हा लास्ट सेक्शन आहे आपला. कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल, कायद्याच्या तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तीने खोटे विधान केल्याबद्दल या कायद्यामध्ये दंड समाविष्ट आहे. उल्लंघन केल्याबद्दल 6 महिन्यांपर्यंत किंवा 5,000 रुपयांपर्यंतचा दंड असू शकतो. पुन्हा उल्लंघन चालू ठेवल्यास 500 पर्यंतचा हा वाढला जाऊ शकतो. पुन्हा 3 महिने कारावास आणि पुन्हा 2,000 पेक्षा जास्त त्याला दंड भेटू शकतो. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे तर तो कायदा समजून घेतलेला आहे. बघा, कायदा जो ना हा एक अशी गोष्ट आहे ना की जी तुम्ही जेवढा वेळ वाचाल ना तेवढाच तुम्हाला समजते, लगेच ती तुम्हाला समजू शकणार नाही. म्हणूनच लक्षात घ्या, हा कायदा जो ना इंग्लिशमध्ये वाचायचा, इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर मराठीमध्ये वाचायचा आणि याचे जे काही आपले भविष्यात जे क्विज येतील ना ते सॉल्व्ह करा. त्याच्या माध्यमातून तुमचा हा टॉपिक जास्तीत जास्त पक्का होणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.